कराची इंडेक्सने मागच्या 1 वर्षात 50% रिटर्न्स दिले. हो, त्याच पाकिस्तानच्या ज्याची इकॉनॉमी कम्प्लिटली ढासळली तरी त्याने 50% रिटर्न्स दिले. पण फायदा काय? आपण तर त्यात इन्व्हेस्टच करू शकत नाही. सिमिलरली इंडियामध्ये पण एक इन्व्हेस्टमेंट सेक्शन आहे स्टॉक मार्केटमध्ये ज्याने 20% प्लसचे मागच्या 10 वर्षांमध्ये सीएजीआर रिटर्न जनरेट केले. पण सेबीने त्यामध्ये कुठला ऑप्शन्स ठेवला नाही रिटेल इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करण्यासाठी. हो, तो मायक्रो कॅप सेगमेंट आहे. मग सेकंड बेस्ट ऑप्शन आपल्याकडे काय आहे? तर तो आहे मिड कॅप फंड. सो मिड कॅप हा ओपन आहे आणि त्यामध्ये खूप सारे फंड्स अवेलेबल आहे आणि आपण जर हा हिटमॅप बघितला तर त्यात असं आपल्याला लक्षात येतं की मागच्या 10 वर्षांमध्ये मिड कॅपने आपल्याला खूप चांगले रिटर्न्स बनवून दिले कम्पेअर्ड टू स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप. हा हिटमॅप थोडासा जर डिकोड केला ना तर लक्षात येतंय की स्मॉल कॅपने मागच्या 10 पैकी 6 वेळेस मिड कॅप पेक्षा चांगलं परफॉर्म केलं आणि लार्ज कॅपने एकदा चांगलं परफॉर्म केलं. मिड कॅपने फक्त 3च वेळेस चांगलं परफॉर्म केलं या दोघांपेक्षा. तरी सुद्धा या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये मिड कॅपने सगळ्यात चांगले रिटर्न्स दिले. असं का घडलं? कारण स्मॉल कॅप हे स्टेबल नसतात आणि फॉलिंग मार्केटमध्ये ते रायझिंग मार्केटचे खूप सारे गेन्स घालवून देतात आणि मुळात मिड कॅप हे लार्ज कॅप पेक्षा रायझिंग मार्केटमध्ये खूप चांगले रिटर्न्स कमवून देतं पण रिलेटिव्हली स्मॉल कॅप पेक्षा कमी फॉल होतं. म्हणून याने या दोघांपेक्षाही ओव्हर लॉंगर पिरियड खूप चांगले रिटर्न्स बनवून दिले. जर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं गोल हे प्युअर वेल्थ क्रिएशन आहे आणि तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त काळाकरता इन्व्हेस्टेड राहू शकतात तर मिड कॅप हा सेगमेंट तुमच्यासाठी आहे. Mutual fund investments are subject to market risk. Read all schemes related documents carefully. Past performance may or may not sustain in future.